पण रस्ते शहीद झालेले पिंपरी चिंचवडमध्ये पाहिले. आता चौक सुद्धा हुतात्मा व्हायची वेळ आहे. मी हुतात्मा चौकात आहे. तुम्ही बघता ही फेन्सिंग लावलेली आहे. आता ही एवढ्या फेन्सिंग वरती हे लोक फुटपाथ बनवणार आहेत बघा. म्हणजे असं आयस पैस विशाल असं फुटपाथ बनवणार आहेत. आणि रस्ता किती राहणार आहे माहितीये का? एक गाडी बंद पडली सगळं ट्रॅफिक जाम. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त क्लायमेट लॉकडाऊन बघितलं होतं, म्हणजे कोरोनामध्ये लॉकडाऊन बघितलं होतं. आता रस्त्यांचं लॉकडाऊन होणार आहे. प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक व्हावी अशी व्यवस्था केलेली आहे बघा. हे तिथपर्यंत आहे. आता हे इथपर्यंत आणणार आहे. आता इकडे पण बघा, हे बघा एवढा फुटपाथ तयार करणार आहेत. सांगा, एवढा विशाल रस्ता आहे आणि आता इथून हे बॅरिकेड टाकणार आहेत. याच्यावरती फुटपाथ बनवणार आहेत. मित्रांनो, रस्त्यामध्ये कमी पैसे खायला मिळतात 20%, फुटपाथ मध्ये 40% खायला मिळतात. त्याच्यासाठी हा सगळा कार्यक्रम आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नागरिकाला रोज ट्रॅफिकची जी समस्या पाहावी लागणार आहे, जी कोंडी होणार आहे वाहतुकीची, चौकात माणसांना 2-2 तास थांबावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे पेट्रोल डिझेल वाया जाणार आहे, लोकांचा वेळ वाया जाणार आहे, लोकांना मानसिक त्रास होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक ॲम्ब्युलन्स अडकणार आहेत, पेशंट्स अडकणार आहेत. आणि जे काही सगळं होणार आहे त्याला तुम्ही बघू शकता की अख्खं शहर असं चॉकअप होणार आहे, जाम होणार आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये अशा प्रकारची ह्या व्यवस्था मला सगळ्या दिसत आहेत. बघा एवढी जागा आहे. या जागेतून आता एवढीच जागा ठेवणार आहेत. इथपर्यंत त्यांची झाडं झुडपं फुटपाथ तयार करणार. मित्रांनो, अक्षरशः अख्ख्या शहराची वाट लावलेली आहे. आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील सगळे रस्ते शहीद केलेले आहेत. आणि आता पुढचा नंबर या चौकांचा आहे. हे चौक सुद्धा आता हुतात्मा होण्याची वेळ आहे. मी हुतात्मा चौकात उभा आहे. आपल्याही परिसरामधील सर्व चौक आता हळूहळू असेच हुतात्मा होणार आहेत. कारण आपण घरी जागरूक नागरिक प्रेतात्मा असल्यासारखे घरी शांत मख्ख गप्प बसलेले आहोत, षंडासारखे गप्प बसलेले आहोत. आणि म्हणून पालिकेचे कर्मचारी, कर्मचारी म्हणताना पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त आणि भ्रष्ट अधिकारी हे पालिका लुटतायत. आणि नागरिक घरी बसून मस्तपैकी चहाचे घोट घेत आहेत. लवकरच नागरिकांच्या गळ्याचा घोट घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. 15,000 कोटीचं कर्ज आता 22,000 कोटीवर गेलेले महापालिकेचं. म्हणजे प्रत्येक नागरिकांनी 4.5 लाख रुपये भरायची तयारी ठेवा. ओके.